मंडळी, शरीर हे आपल्या भावनेप्रमाणे प्रतिसाद देत असते. त्याच्यात काम, क्रोध वगैरे भावना निर्माण झाल्यावर श्वास तसेच रक्ताभिसरणच्या प्रक्रियेत वेगवेगळे बदल होत असतात. हे शास्त्राने मान्य केले आहे. नामस्मरण हा भगवंताकडे नेणारा मार्ग आहे. संसार सुखाचा करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ईश्वर आनंद स्वरूप आहे. आत्मा हे त्याचे रूप आहे. विनाकारण मृगजळामागं धावणे म्हणजे परमार्थ नाही. हे ज्यांना समजले ते साधक नामस्मरण हाच मार्ग निवडतात. संपूर्ण समाधान, शांती हवी असेल तर स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, कुठल्याही जाती, धर्म, देश, प्रांतातला असो, नामस्मरण त्याला सुख समाधान जरूर देते. नामस्मरण आणि ध्यान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जे ध्यानाचे फायदे ते नामस्मरणात मिळतात. योग्य लय पकडून संथ श्वास चालतो. रक्तदाब खालच्या पातळीवर येतो. शरीर, मन, बुद्धी म्हणजेच मेंदूचे कार्य सुधारते. विचारांची खोगीर भरती कमी होते. एका परमात्म्याची ओढ रासायनिक प्रक्रिया सुधारण्यास कारणीभूत होते. गोंधळ, गडबड, घाई नीरव शांततेत परावर्तित होते. जेव्हा तुम्ही कुणाला शिव्यांची लाखोली वाहते तेव्हा तुम्हाला कसे वाटते? जर कुणी तुम्हाला म्हटले की तुम्ही गाढव आहात तर तुम्हाला कसे वाटते? त्याने तुम्हाला काय होते? त्याने काय निर्माण होते? आपल्याला राग येतो ना? ते तुम्हाला हादरवून टाकतात. नकारात्मक तरंग उठतात. तुम्हाला राग येतो. तुमच्या पोटात, डोक्यात काहीतरी होऊ लागते. जर एखादा वाईट शब्द तुमच्यात इतक्या शरीर क्रियात्मक प्रतिक्रिया घडवू शकतो तर मग एखादा छानसा शब्द, वैश्विक शक्तीने भरपूर असा एखादा जपाचा मंत्र तुमच्या शरीरावर काहीच परिणाम करणार नाही का? तर मंडळी, मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचे आहे. तसे नाही, परिणाम हा होतोच. मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. म्हणूनच त्याला मंत्र कवच असे म्हणतात. मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते. कधीकधी तुम्हाला काही लोक भेटतात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते. तुम्हाला त्यांच्याकडून चांगले तरंग मिळत असतात. कधीकधी तुम्हाला असेही लोक भेटतात की तुम्हाला त्यांना टाळावेसे वाटते. असे का होते माहिती आहे? व्यक्तीच्या भोवतालचे नकारात्मक तरंग त्यांना अनाकर्षक बनवतात. मंत्र या अनाकर्षक तरंगांना जास्त सकारात्मक, आकर्षक बनवतात. हाच मंत्र जपण्याचा फायदा आहे. आपल्या ऋषीमुनींनी तपसाधनेच्या बळावर कुठले स्वर, शब्दरचना एकत्रित करून विशिष्ट संख्येत म्हटल्या की त्याचा काय परिणाम आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरावर, वातावरणावर विशिष्ट कारणासाठी होतो हे शोधून मंत्रशास्त्र विकसित केले आहे. नामस्मरण किंवा एखादा विशिष्ट मंत्र जेव्हा आपण विशिष्ट संख्येत रोज म्हणतो तेव्हा तो तुमच्या तेजोवलयाला शुद्ध आणि स्ट्रॉंग करत राहतो. नॅचरल प्रोटेक्शन देत राहतो. आधुनिकतेच्या नावाखाली आपण नामस्मरणाकडे दुर्लक्ष करतो, पण याचे प्रचंड फायदे आहेत. संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे. मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा एक समूह आहे. पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदनं लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अंशी अशुद्ध आहेत. तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल. तो क्षणात भावुक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल. म्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन करण्याचा आग्रह केलेला आहे. या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होत असतात. आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुद्ध पवित्र बनतो व प्रसन्नता, सद्गुण, सद्विचार यांची प्राप्ती होते. श्री सद्गुरू भक्ताची अशुद्ध स्पंदने म्हणजेच पाप व दुःखे खेचून घेत असतात. म्हणून श्री सद्गुरूंच्या सहवासाची आस धरावी. नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात. भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते. म्हणून
जड जीवांना तारणारे नामस्मरण हे एकच पर्याय आहे. मंडळी, तरुण वय जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या वयात मनुष्य जे कर्तृत्व, जे कर्म दाखवेल त्यावर त्याचे पुढील भवितव्य अवलंबून असते. यासाठी या वयातच नामस्मरणाची जोड दिली तर मनातील अनावश्यक विचार दूर होऊन एकाग्रता साधण्यास मदत होते. हल्लीच्या धकाधकीच्या जगात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तरुण वयातच नामस्मरण करण्याची सवय लावून घेतल्याने दैवी शक्तीचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. बऱ्याच जणांना वाटते की नामस्मरण म्हातारपणी करायचे असते. मात्र एखाद्या चांगल्या कृतीची सवय तरुण वयातच लागली तर म्हातारपणी त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. कोणत्याही वाईट गोष्टींचा परिणाम व्यक्तीवर लवकर होतो, मात्र चांगल्या गोष्टींचा परिणाम व्हायला वेळ लागतो. त्यासाठी तरुण वयातील संस्कारक्षम वयातच सुरुवात करायची असते. म्हातारपणी नामस्मरण होत नाही, कारण अशा व्यक्तीचे संपूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालवलेले असते. नामस्मरणात मन एकाग्र व्हायला वेळ लागतो. त्यामुळे दैवी शक्तीचा लवकरात लवकर लाभ तरुण वयात मिळतो, कारण त्यावेळी मन, बुद्धी, विचार घडत असते. याला नामजपाची जोड दिली तर सकारात्मकता वाढण्यास मदत होते. याचा फायदा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तीनही स्तरांवर तरुणाला होतो. त्यामुळे नामस्मरण हे तरुणांना जीवनात प्रगती करण्यासाठी अमृत समान आहे. मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचे आहे. तसे म्हटले तर परिणाम हा होतोच. मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते, म्हणूनच त्याला मंत्र कवच म्हणतात. मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते. मग हे कधी करावे? जर तुम्ही प्राणायाम आणि ध्यानाच्या नंतर जप केला तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. जर तुम्ही उतावीळपणाने केलात तर त्याचा तितकासा परिणाम होत नाही. नामस्मरण व अखंड नामस्मरण यात फरक आहे. आठवण येईल तेव्हा नाम घेणे हे नामस्मरण. जितक्या वेळेला देवाचे नाव उच्चारले जाईल तितक्या वेळेला साधकांचे दोष कमी होऊन एक एक पाऊल पुढे प्रगती होईल. नामस्मरणाकडून अखंड नामस्मरणाकडे जसजसा साधक जाईल तसतसे त्याचे दोष कमी व्हायला लागून प्रगती होते. मानवी शरीरात 72,000 नाड्या आहेत. या नाड्या शुद्ध व्हायला वेळ लागतो. त्यात इडा व पिंगला या मुख्य नाड्या आहेत. या शुद्ध होत गेल्या की आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात. अखंड नामस्मरणाने मानवाची आध्यात्मिक उन्नती होत जाते. भविष्यात होणाऱ्या घटना कळायला लागतात. अखंड नामस्मरण म्हणजे जणू अमृत कुंभ जवळ बाळगण्यासारखे आहे. ज्याच्या हृदयात अखंड नामस्मरण चालू असते त्यांच्या हृदयात गुरूंचा वास असतो. त्याला कळी काळाचीही भीती राहत नाही. म्हणून प्रथमपासून मनात नामस्मरणाची सवय असावी व हळूहळू अखंड नामस्मरणाकडे प्रगती करावी. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. सगळ्यांनी नामस्मरण करावे. नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही. साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले आहे. भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे. आपल्याला ओळख करून द्यायला नामस्मरण हाच उपाय आहे. झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावे, म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल. अट्टहासाने नामस्मरण जरूर करावे. नाम इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही. एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो असे आपण म्हणतो. त्याप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावे, कारण सर्व वासनांचा उगम तिथेच आहे. आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआप वासना क्षय होईल. उगीच वरवर नामस्मरण करू नये. ते अट्टहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे. यातच खरे हित आहे. आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू याची काळजी करू नये. तरुण वयात मुलांचे विचार आणि मन स्थिर नसतात. ही स्थिरता फक्त देवाच्या नामस्मरणामुळेच प्राप्त होते. या वयात जगाचा अनुभव नसतो. कोण कधी फसवेल, पण नामस्मरणाने जीवनातील खूप समस्या सुटू शकतात. हल्लीच्या मुलांना नेट, TV, मोबाईलचे वेळ लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर नाही. म्हणून ते बारीक सारीक गोष्टींवरून चिडचिड करतात.
काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ही मुले दुसऱ्यांचा घातसुद्धा करतात, पैशांसाठी व्यभिचार करतात, त्यांना जीवन नीरस वाटते. यासाठी नामस्मरणाची अत्यंत गरज आहे. चढाओढीने पैसा कमवणे हेच सध्याच्या तरुणांचे ध्येय आहे. सुखवस्तू मिळाल्यामुळे मन विचलित होऊन काही वेळा मुले वाममार्गाला जातात. कारण वाममार्गाला जाण्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे. मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते. देवाला सुंदर ताजी फुले आवडतात, तसेच प्रत्येक मुलाचे तरुण मन देवाला आवडते. म्हणून तरुण वयात नामस्मरण करायचे असते. म्हणून दिवसातून एकदा तरी देवाचे नामस्मरण जरूर करावे. सर्वात मोठे तीर्थ म्हणजे नामस्मरण. नामस्मरण हा सर्व सत्कर्माचा राजा आहे. असे हे नामस्मरण म्हणजे अक्षरशः अगणित पुण्याची कमाई करणे आहे. असे हे नामस्मरण करण्यास कुठल्याही उपकरणाची किंवा उपचारांची गरज नाही. दिसायला छोटे व फळ देण्यास मोठे, अत्यंत उत्कृष्ट व उपाधिरहित असे हे पुण्यपद साधन आहे. आपले कल्याण करण्याचे विलक्षण सामर्थ्य या नामात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र हे नाम घेण्याची सुबुद्धी फारच थोड्या लोकांना होते. याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांच्या या सोप्या साधनेवर विश्वास बसत नाही. नाम घेऊन काय होणार असा अजागड प्रश्न ते विचारत राहतील. पण नाम घेऊन काय घडते हे मात्र अनुभवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न त्यांच्याकडून घडत नाही. दुसरे महत्त्वाचे कारण असे की माणसाचे मन हे मुळातच अतिचंचल असल्यामुळे अशा चंचल मनात नामाची धारणा होत नाही. त्यासाठी संत संगतीत राहून अट्टाहासाने नाम घेण्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. असा अभ्यास केल्याने नाम खोल अंतर्मनात पोहोचते. अशा रीतीने संसार त्याग न करिता उद्योगधंदा सांभाळून एका बाजूने पैशाची कमाई करणे व दुसऱ्या बाजूने इतरांना त्रास, ताप, उपद्रव किंवा दुःख न देता व नित्य नामस्मरण करून पुण्याची कमाई करणे हा संसार सुखाचा करण्याचा राजमार्ग होय. माणसाच्या जन्माचा मुख्य उद्देश भगवंत प्राप्ती आहे. त्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे. म्हणून मोहमायेत न फसता नामस्मरण जरूर करा. बहुतेक मानसिक आजारांमध्ये जप फायदेशीर ठरतो. जप केल्याने अंतर्मन शुद्ध होते. जप करून एकाग्रता वाढविणे, नामस्मरण करून आपण प्रारब्धावर विजय मिळवू शकतो. जप केल्याने पितृदोषातून उद्भवणाऱ्या समस्या दूर होतात. एकाग्रता वाढते, चित्त शुद्ध होते, वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते. दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही. मन कायम आनंदी राहते. सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ शकतात. आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी. देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे, म्हणजे सर्व काही मिळते. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड जरूर असावी. प्रपंचातली कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरे, पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे, देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे. हेच परमार्थाचे सार आहे. देह केव्हा जाईल याचा नियम नाही, म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये. भगवंताचा विसर हेच मोठे पाप आहे. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दौडू नका. निराश कधीच होऊ नका. प्रपंच पुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो. मग भगवंताचे होण्याकरिता, भगवंत जोडण्याकरिता थोडे कष्ट का घेऊ नयेत? भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही. देव हवा असे वाटणे ही देवताची बुद्धी, ही देवाची बुद्धी, आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. भगवंताचे नाम हे रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे. ऑफिसमध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे. विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे. जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल. स्वार्थाने कर्म करणे याचे नाव प्रपंच आणि निस्वार्थपणाने करणे याचे नाव परमार्थ. समाधान मिळवायचे तर अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे, आणि ते म्हणजे नामस्मरण. नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे. आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे.
त्यांच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये. नामाशिवाय दुसरी इच्छा न होणे ही खरी सद्गुरूची कृपा. नाम म्हणजे भगवंताचे स्मरण, नाम म्हणजे जादूचा दिवाच. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते. मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले असते ते सर्व लक्षात राहते. वाईट कर्म करायला अशा मुलांचे मन घाबरते, कारण मनात नामाची माळ जपली जाते. ही मुले वाईट कर्म करत नाही, त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही, म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. नामस्मरणामुळे खूप मेहनत करायची जिद्द निर्माण होते. जीवनात कितीही वाईट प्रसंग आला तरी देव रक्षण करील ही श्रद्धा मनात निर्माण होते. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये. आपण जे करतो आहे ते आपल्या सद्गुरूंना आवडेल काय याचा विचार करून वागावे. आपली प्रत्येक वृत्ती भगवंताकडे जाण्यायोग्य असले पाहिजे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरणामुळे लोकांना खूप जबरदस्त अनुभव येत आहेत. म्हणून आत्तापासून प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करायला सुरुवात करा आणि अनुभव जरूर घ्या. मंडळी, आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या इष्टदेवतेचा मंत्रसुद्धा जपल्याने तेवढाच आपल्याला अनुभव आणि तेवढाच आपल्याला लाभ मिळतो. आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य कर्म चोख बजावून नामाच्या संगतीत सदैव राहण्याचा अभ्यास करावा. परमेश्वराने आपल्याला जीभ दिलेली आहे, तिचा केवळ स्वादिष्ट अन्न खाण्यासाठी उपयोग करू नका, तर परमेश्वरी नामस्मरणासाठी उपयोग करावा. नाम हे परमात्म्याचे रूप आणि स्वरूप आहे. जर ह्या शरीरात श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण अखंड चालू असेल तर आपलं आयुष्य सुगंधित होऊन जाईल. त्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल. नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखे आहे. नामस्मरण सांगण्याचा विषय नाही, तर तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. चित्त एकाग्र होण्यासाठीच नामस्मरणाची गरज आहे. अखंड नामस्मरणाशिवाय परमेश्वरी दर्शन घडणे कदापिही शक्य नाही. नामस्मरणाला कसलेच बंधन नाही. नामाचे प्रेम ज्याला लागेल त्याच्या मागे परमात्मा उभा राहील, हे अगदी त्रिवार सत्य आहे. जन्ममृत्यूच्या वर्तुळातून केवळ नाम सुटका करते. परमेश्वराचा अखंड धावा म्हणजे नामस्मरण. जे द्रौपदीने केले, जे भक्त प्रल्हादाने केले. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती अखंड नामस्मरणातच आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी अखंड नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे. आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच एक उपाय आहे. नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण आहे हे कळेल आणि मग स्वतःची खरी ओळख होईल. तर मंडळी, या नामस्मरणासंबंधी आपल्याकडे काही अनुभव असतील तर कमेंट्समध्ये जरूर लिहा. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा नामस्मरणाचे महत्त्व कळेल आणि त्यांचासुद्धा फायदा होईल, उद्धार होईल. आणि अशीच माहिती, अशाच नवीन विषयासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन जरूर दाबा. धन्यवाद.